ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद माधव भगवन नमस्ते। भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। पार्वती पते हर हर महादेव। सीताकांत स्मरण जय जय राम। गंगा माता की जय। संत सज्जन हो, आपण मागच्या भागामध्ये हिरण्यकश्यपूचे पृथ्वी तलावर अवतार जे अत्याचार सुरू झाले होते, त्या अत्याचाराला सर्व देवदेवता भयभीत झाल्या। ते ब्रह्मदेवाकडे गेले। ब्रह्मदेवांना त्यांनी विनंती केली की भगवान, हा दैत्य अतिशय मातलेला आहे, त्याने सर्वच काही नियम धर्म नीतिमत्ता आचार विचार हे सर्व पायी तुडून दिलेले आहे, आणि आपण जो काही वर दिला होता त्याचा गैरफायदा घेऊन तो प्रजेवर अत्याचार करतो आहे। आता काही करा, पण याच्यापासून या पृथ्वीची आणि सज्जनांची सुटका झाली पाहिजे, असा काहीतरी उपाय करा। आणि त्यामुळे सर्व देवता शेवटी भगवान विष्णूंना शरण जाण्यासाठी त्या आल्या, एकत्रित जमल्या आणि त्यांनी प्रार्थना केली। भगवंत त्यांच्या प्रार्थनेला प्रसन्न झाले आणि त्यावेळेस एक दिव्य आकाशवाणी झाली। ती फक्त तिथे जे साधू संत होते त्यांनाच ती ऐकू आली, आणि त्या देवतांना उद्देशून आकाशवाणी म्हणाली, देवतांनो, भगवान विष्णूला हे सर्व माहिती आहे, परंतु हिरण्यकश्यपू हा स्वतःचाच साधुतुल्य पुत्राचा जेव्हा द्रोह सुरू करेल, छळ सुरू करेल, त्याच्या नाशासाठी प्रयत्न करेल, तेव्हाच मी अवतार धारण करीन आणि या हिरण्यकश्यपूपासून या सृष्टीची, या पृथ्वीची मुक्तता करीन। या आकाशवाणीमुळे सर्व साधू सज्जन आणि देवतांना दिलासा मिळाला आणि त्यांना एक विश्वास निर्माण झाला की हिरण्यकश्यपू हा कितीही बलवान असला तरी आता तो मेल्यातच जमा आहे, असे त्यांना वाटलं। आणि ते सर्व त्या भगवंताची प्रतीक्षा करू लागले। इथपर्यंतचा आपण हा भाग पाहिला होता। आता यापुढे आपण याचा विचार करणार आहोत, अभ्यास करणार आहोत। हिरण्यकश्यपूला 4 पुत्र होती। त्यापैकी सर्वात लहान पुत्राचं नाव होतं प्रल्हाद। या प्रल्हादाचं वैशिष्ट्य, हा जरी दैत्य कुळातला असला तरी ब्राह्मण भक्त, सौम्य स्वभावाचा, सत्यवादी, मनावर नियंत्रण असलेला, प्राणी मात्रावर प्रेम करणारा, दया करणारा, थोड्या मोठ्यांचा मान ठेवणारा, त्यांना वंदन करणारा, जे निर्धन असतील त्यांना सहाय्य करणारा, आणि गुरु देवता वडीलधारी माणसं त्या सर्वांना तो अतिशय, त्यांच्याबद्दल त्याच्या मनात आदर होता। त्याचे जे मित्र सहकारी होते त्या मित्र आणि सहकार्यांबरोबर त्यांच्या सुखदुःखात रमणारा असा होता। त्याला कुठल्याही प्रकारचा अभ्यास, लोभ, आसक्ती हे जे काही आसुरी गुणधर्म असतात, या आसुरी गुणधर्मापासून तो मुक्त होता, साधुतुल्य होता। अगा दैत्याची या कुळी प्रल्हादू तो मी निहाळी, ज्ञानेश्वरीत वर्णन आहे। ते विभूती ज्या विविध सांगितलेल्या आहेत त्या विभूतींमध्ये प्रल्हाद हा दैत्यांच्या कुळामध्ये ही आपलीच विभूती आहे असं भगवंत सांगतायत। अगदी त्याचा स्वभाव देवांसारखा,
त्याच्या गुणांचं वर्णन करणं कोणाला शक्य नाही. संत स्वभावाचा काय म्हणून मी आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. त्याचा इतके त्याच्यामध्ये सद्गुण होते, पण या सद्गुणांचा सर्वश्रेष्ठ सद्गुण जर काय असेल तर भगवान विष्णूवर त्याची मनापासून प्रेम आणि भक्ती होती. तो भगवंताशी सख्य भावाने ती भक्ती करत असते. आणि एखादा सखा आपल्या बरोबर असतो, मित्र असतो, सुहृद असतो, त्याप्रमाणे प्रल्हादाला असं वाटत होतं की भगवान विष्णू हे आपल्या जवळच आहे. क्षणभर सुद्धा त्याला असं वाटत भासत नव्हतं की देव आपल्यापासून दूर गेलेला आहे. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविशी आती दरुणिया, बोलू जाता बरळ करशी ते नीट. अशी ती भगवंताबद्दल त्याची अवस्था होती. त्याला तर असं वाटायचं की भगवंत माझ्याबरोबर जेवण करतो, उठतो, बसतो, खेळतो, आपल्याला सोडून देव एक क्षणभरही इकडे तिकडे जात नाही. एखाद्या वेळेस देवही त्याची परीक्षा घ्यायचे, मध्येच अदृश्य व्हायचे. तेव्हा तो बालक प्रल्हाद वय वर्ष 5 हा कासावीस व्हायचा, मुसमुस रडायला लागायचा. कधी कधी असं वाटायचं की आपण देवाला मिठी दिली आहे आणि देवच आपल्याला आता मिठी देतो आहे. त्यामुळे तो अत्यंत त्याला हसू यायचं, खुदकन नसायचा. ध्यानात, अखंड ध्यानात जेव्हा जेव्हा त्याला समय मिळेल तेव्हा तो ध्यानमग्न असायचा की भगवंताची चतुर्भुज मूर्ती आपल्या हृदयाकाशामध्ये तिचं दर्शन होत होतं. सशंक चक्रम सपकिरीट कुंडलम सपीत वस्त्रम सरसी रोहिक्षणम सहार वक्षस्थल कौस्तुभम नमामि विष्णुम शिरसा चतुर सुंदर ते ध्यान उभे विटेवली. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख आणि पाहिन श्रीमुखावळी. सतत अंतर्मनात सदा माझे डोळा जड तुझी मूर्ती, रखमाईच्या पती सोयी गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई माझं प्रेम सर्व काळ. अशी त्याची ती भावावस्था झालेली होती. आणि सारखं मुखाने भजन श्रीमन्नारायण 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 नारायण नारायण. जेव्हा हृदयाकाशामध्ये तो भगवंताचं ध्यान करायचा तेव्हा त्याचे अर्धोन्मिलित डोळे, ही जी अवस्था आहे त्या अवस्थेमध्ये तो मग्न होत होता. त्याच्या नेत्रातून अश्रुपूर अशी ही या 5 वर्षाच्या बालकाची म्हणजे प्रल्हादाची भक्ती होती. आता ही जी सर्व कथा आहे ती युधिष्ठिराला नारद मुनी सांगताय. युधिष्ठिरा आता आई, हिरण्यकश्यपू हा विष्णूचे चिंतन करीत होता, परंतु वैरभावाने. पित्याचं चिंतन वैरभावाने होतं तर पुत्राचं चिंतन सख्य भावाने होतं. परंतु पिता इतका तीव्रतेने वैर करत होता भगवंताशी आणि त्या तीव्रतेचं रूपांतर पुढे अनन्य भावात झालं. म्हणजे पिताही अनन्य आणि पुत्रही अनन्य, फक्त मार्ग दोघांचे वेगळे वेगळे. दोघांचे मार्ग वेगळे वेगळे आहेत. आता काही का असे ना, पित्याला म्हणजे हिरण्यकश्यपूला आपल्या मुलाची ही जी भक्ती, त्याचं प्रेम, देवाविषयीची आस्था, हे सर्व त्याला दुर्गुण वाटत होते. त्याला हे काही सद्गुण वाटत नव्हती. आपल्या दृष्टीने आपण ते प्रल्हादाच्या गुणांना सद्गुण म्हणतोय, पण त्याचा प्रत्यक्ष पिता मात्र त्याला दुर्गुणच समजतो आहे. आणि पित्याच्या दृष्टीने प्रल्हादाचे हे दुर्गुण असल्यामुळे हिरण्यकश्यपू प्रल्हादाचा द्वेष करू लागला. हा आपल्या शत्रूच्या बाजूचा आहे, म्हणून याला आताच नष्ट केला पाहिजे, याचा नाश केला पाहिजे, याचा विचार हिरण्यकश्यपू करू लागला. आणि त्याने वैर धरायला सुरुवात केली. आकाशवाणीने सांगितलंच होतं की जेव्हा हिरण्यकश्यपू स्वतःच्या मुलाचा
वैरी होईल तेव्हाच त्याच्या नाशाला सुरुवात झाली असं समजा. आता हिरण्यकश्यपू हा दैत्य कुलातला, त्यामुळे त्यांचे कुलोपाध्याय कुलगुरू हे शुक्राचार्य होते. त्या शुक्राचार्यांचे 2 मुलं होते, एक षंड आणि एक अमर्क. हे 2 पुत्र होते आणि त्यांची नेमणूक प्रल्हादाला शिक्षण देण्यासाठी हिरण्यकश्यपूने केलेली होती. आता ते शिक्षक असल्यामुळे प्रल्हादासह त्या पाठशाळेमध्ये जी मुलं यायचे त्यांना विविध प्रकारचं जे काही त्या काळात असलेलं ज्ञान आहे, शिक्षण आहे, ते देत होते. मग त्या काळातलं अर्थकारण असेल, त्या काळातली जे काही नियमावली असेल ते देत असत. प्रल्हाद हे सर्व पटकन हे सगळं ग्रहण करीत होता. अल्पकाल विद्या सब आई. प्रभू रामचंद्र सुद्धा जेव्हा वशिष्ठांकडे गेले शिकायला तेव्हा तुलसीदासांनी त्यांचं वर्णन केलं आहे. अल्पकाल सब विद्या आई. अल्पकाळातच ते सगळं ग्रहण केलेलं आहे. कारण यो यो ना प्रचोदयात, बुद्धीमध्ये या देवी सर्व बुद्धीषु बुद्धिरूपेण संस्थिता. तिथे ती भगवती बुद्धिरूपाने प्रल्हादाच्या ठिकाणी निवास करत होती. त्यामुळे प्रल्हाद हे सर्व व्यवहारिक शिक्षण ते घेत होता, परंतु हे व्यवहारिक शिक्षण त्याला आवडत नव्हतं. त्या काळातलं राजकारण हे आवडत नव्हतं आणि त्यामुळे तो हे सगळं वरवर शिकतो आहे. पण मनामधून तो मात्र ईश्वर चिंतन कसं करावं याचंच त्याचा स्वयं शिक्षण सुरू झालेलं होतं. एक दिवस हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला बोलवलं. 5 वर्षाचं लेकरू, त्याला गोंजारलं आणि आधुनिक पालक जसे मुलाची किती प्रगती झाली शिक्षणात याचा आढावा घेतात. तेव्हा हिरण्यकश्यपूनेही आपल्या या बाळाचा आढावा घेण्याला एक प्रयत्न केला. तेव्हा प्रल्हादाला विचारलं, बाळा सांग बरं, तुला सर्वात जास्त काय आवडतं? तुला सर्वात जास्त काय आवडतं? प्रल्हाद साधू तुल्य परमात्म्याचे सर्व दैवी गुण असलेला हा पुत्र तो म्हणतो की पिताश्री, खरं सांगू का की या विश्वामध्ये मी आणि माझेपण याच्यामध्ये सर्व जीव वाटकले. मी आणि माझेपण हे विसरले जयाचे अंतःकरण. परंतु ज्यांनी मी आणि माझेपणा याचा त्याग केला तर त्या व्यक्तीने श्रीहरीला प्रसन्न करून घेण्यासाठी शरण गेलं पाहिजे. आणि जो कोणी असा शरण जाईल तो मला अतिशय आवडतो. मग शरण जाण्यासाठी, भगवंताची उपासना करण्यासाठी काय केलं पाहिजे? श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यमात्मनिवेदनम. परमेश्वराला शरण जाणे, परमेश्वराच्या कथा श्रवण करणे, कथांचं संकीर्तन करणे, भगवंताचं स्मरण करणे, त्यांच्या चरणकमलाची पूजा करणे, अर्चन करणे, वंदन करणे आणि आपलं जीवन म्हणजे भगवंताचं आपण दास आहोत, दास्यत्व स्वीकारणे, अखंड सेवा. जसे हनुमंत श्रीरामाचे दास होते, रामदास हे नाव होतं त्यांना, ते केलं पाहिजे. आणि हेच मला जास्त आवडतं, हे सोडलं तर मला काही आवडत नाही. प्रल्हादाचं ते बोलणं ऐकलं आणि हिरण्यकश्यप हसायला लागला. अरे एवढासा पोरगा आणि हे एवढ्या मोठ्या मोठ्या गप्पा. त्याला तर आता पहिल्यांदाच हे सगळं चालले असल्यामुळे तो खरं खरं हसायला लागला. आणि त्यांनी विचार केला की श्रवणम कीर्तनम वगैरे वगैरे हे सगळं जे आहेत ना
हे या मुलाची बुद्धी आहे असं मला वाटत नाही. तर लहान मुलं आहे, कोणी काही शिकवलं तसंच ऐकतात आणि तसंच बोलायला लागतात आणि त्यामुळे लहान मुलं बिघडतात. हिरण्यकश्यपूला वाटत होतं की त्याच्या दृष्टीने सद्गुण कोणते, तर आसुरी प्रवृत्तीचं वागणं हे त्याच्या दृष्टीने सद्गुण. आणि ईश्वराच्या साधनेकडे वळणारा जो मुलगा असेल त्याचे सर्व जे काही गुण असतील ते त्याला दुर्गुण वाटत होते. आणि त्यांनी पाहिलं की याला कोणीतरी असा एखादा डोक्यामध्ये भरून देणारा विष्णुभक्त कोणीतरी वेळा असला पाहिजे, त्याच्याशिवाय हे शक्य नाही. त्यांनी त्या बाकीच्यांना सेवकांना आणि त्या गुरुजींनाही सांगितलं, हे काय ऐकतोय मी, हा याला हे शिक्षण द्यायला सांगितलं का? या मुलावर नीट नजर ठेवा, याला कोण काय सांगतो, हा कोणाकडून काय शिकतो हे तुम्ही लक्ष ठेवा आणि मला याच्या पुढे असं दिसता कामा नाही. आता ते जी षंड आणि अमर्क नावाचे जे होते त्यांनाही ती आज्ञा कळवली. राजसत्ता, या राजसत्तेच्या प्रभावाखाली जेव्हा शिक्षण संस्था जातात तेव्हा आपल्याला काय शिकवायचं याचा अधिकार त्या शिक्षण क्षेत्राला किंवा शिक्षण संस्थेला नसतो. राजा दशरथाने असं कुठे वशिष्ठांना सांगितलं तुम्ही काय शिकवा? त्यांनी जे शिकवलेलं आहे ते त्या काळाला अनुसरूनच होतं, एवढा दृढ विश्वास होता. शिक्षण क्षेत्रामध्ये राजसत्तेने कधीही हस्तक्षेप केला नाही, ही भारतीय संस्कृती. आणि शिक्षण क्षेत्रामध्ये जेव्हा राजसत्ता हस्तक्षेप करते तेव्हा ती असुरी संपत्ती असते. हिरण्यकश्यपूने तेच केलं. त्याला जे हवं होतं तेच या मुलाने शिकलं पाहिजे. त्यामुळे त्यांनी सगळ्यांना कडक तशा अशा सूचना दिल्या. त्यानंतर त्या गुरूंनी चला जाऊ द्या, ते गुरुजी आले आणि त्यांनी विचारलं, याची समजूत घालायला सुरुवात केली. बाळा प्रल्हादा, तू खरं सांग बरं, तुला हे कोणी शिकवलं रे? हा, आम्ही तर काही शिकवलं नाही तुला. असं तुझी ही बुद्धी आहे ही आसुरी संस्कृतीच्या नेमकी विरुद्ध कशी रे? जेव्हा तुझ्या पित्याने तुला विचारलं तेव्हा तू आपल्या बुद्धीने तो उत्तर दिले का दुसऱ्याचं सांगितलेलं होतं त्याच्याप्रमाणे उत्तर दिले? कोण आहे तुझा गुरु आणि त्या गुरूंनी काय केलं तुला अशी बुद्धी फिरवली? प्रल्हाद त्यांना उत्तर देतो की मी जे शिक्षण घेतलं आणि जे माझ्या मुखातून निघालं ते असं आहे, अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुर्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. माझा अज्ञान अंधकार जे दूर केले आहे त्या सद्गुरूंना वंदन आहे. अरे आम्ही तुझे गुरु आहोत ना, आम्ही शिक्षक आहोत ना, पण आम्ही कुठे तुला असं शिकवलं? आम्ही तर हे शिकवलं नाही. आणि चक्षुर्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः हे आमच्या समोर तू सांगतोस. तेव्हा प्रल्हाद आपल्या शिक्षकांना उत्तर देत आहेत, नाही, माझे गुरु कोण आहे? ज्यांनी मला हे ज्ञान दिलं ते कोण आहे? वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. कृष्णं वंदे जगद्गुरुं. हे सर्व जगताचे गुरु नव्हे, सद्गुरु आहेत. भगवान श्रीकृष्ण हे, भगवान विष्णू हे सर्व जगताचे जगद्गुरु आहेत. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष ओळला गहिनी प्रती. गहिनी प्रसाने निवृत्ती दातार, ज्ञानदेवा सार चोजविदे. ज्ञानी आमचा राजा गुरु महाराव म्हणती, ज्ञानदेव तुम्हाईसी. हे खरे गुरु आणि यांनीच मला हे सगळं शिकवलेलं आहे. तेव्हा ते जे काही त्यांचे शिक्षक होते ते मोठा विचार करायला लागले, अरे
आपल्याला गुरु मानायला तयार नाही. ते सांगतात, अरे आम्ही तुझे शिक्षक आहोत ना, आम्ही हे नाही शिकवलं तुला, तू हे कुठे शिकलास? आता त्याला माहित होतं की आपले जे शिक्षक आहे हे कोणाच्या तरी दबावाखाली आहेत, दबावाखाली आपल्याला हे सर्व विचारतायत. आणि त्याला लक्षात आलं की हा जो दबाव आहे तो आपल्या पित्याचाच दबाव आहे आणि हे आपल्या पित्याला खुश करण्यासाठी पित्याच्या इच्छेप्रमाणे आपण शिक्षण घ्यावं अशी यांची इच्छा आहे. गुरुजींना सांगतायत, गुरुजी हे जे जग आहे, मी आणि माझेपणा, याच्यामध्ये जे फसतात ते अज्ञानी जीव आहे आणि या अज्ञानी जीवाला या अंधकारातून जो बाहेर काढतो तोच परमात्मा श्रीहरी आणि तोच आपल्या हृदयामध्ये बसून प्रत्येकाला ज्ञान देत असतो. भगवंत हा कोणालाही कळलेला नाही. भगवंताचं ज्ञान हे ब्रह्मदेवाला सुद्धा होणार नाही. त्या श्रीहरीनेच मला ही हृदयात बसून ही बुद्धी दिली आणि मी श्रीहरीकडे जसा एखादा लोखंड असतं आणि ते चुंबकाकडे आकर्षिलं जावं, तसं मी त्या भगवान विष्णूंच्याकडे आकर्षित झालेलो आहे. त्याचं असं तत्वज्ञान पर गंभीर धीर गंभीर असं जे प्रवचन म्हणून आपण ते ऐकल्यानंतर शिक्षक काय बोलला, कपाळाला हात लावला. शेवटी काय होतं, ते पगारदार होते. जिथे पगार घेतला जातो तिथे स्वबुद्धीचा वापर होत नाही, स्वबुद्धीचा वापर होत नाही. तिथे जे कोणी सत्ताधीश असतात त्यांच्याच मताप्रमाणे ते दिलं जातं. विचार करता की हा प्रल्हाद आपल्या पित्याच्या विरुद्ध वागणार आहे, आता आपलं काही खरं नाही, आता याला वठणीवर आणलं पाहिजे. आणि मग त्यांनी शिक्षकांचं हत्यार काढलं, अंतर ती छडी आणि हाताचा काळ आणि छड्या मारण्याचा जुना काळ होता. आणि यतामरे वेत्रस्मारकम अयशस्करः कुलांगर्यस्य दुर्बुद्धे चतुर्थोऽस्योदितो दमः. त्याला 14वर रत्नच दाखवलं पाहिजे, 14वर रत्नच दाखवलं पाहिजे. आणि छडी पूर्वी असं एक म्हटली जात होतं, छडी बसे छमछम विद्या येई घमघम. आता काळ बदललाय, सर्वत्र अनुनय. विद्यार्थी केंद्रित शिक्षण मान्य आहे, परंतु विद्यार्थी मतकेंद्रित शिक्षण नसावं. विद्यार्थ्याला आवडलं तसंच का, एक मग उद्या असं नका करू तसं नका करू, मला तुम्ही असंच करा मला तसंच करा, असं नाही चालत. मी एका थोर व्यक्तीचं चरित्र वाचलं होतं, त्याच्यात त्या चरित्रामध्ये त्यांनी आत्मवृत्त होतं, त्याच्यात ते जे शिक्षक होते त्यांना त्या काळात त्यांचं वाक्य त्यांनी लिहिलेलं आहे, सर तुम्ही आमच्या बालपणी मारलेल्या छड्या या आमच्या आयुष्यातल्या भविष्य काळातल्या यशाच्या गुढ्या ठरल्या, या यशाच्या गुढ्या ठरल्या. तुम्ही या छड्या नव्हत्या. त्या छडीची आठवण शिक्षक हा एक लक्षात घ्या, कोणाचा वैरी नसतो. प्रत्येक शिक्षकाला वाटतं शेवटच्या बेंचवर बसलेला मुलगा आहे ना, त्याचंही कल्याण झालं पाहिजे, त्याचंही कल्याण झालं पाहिजे. माननीय यशवंतराव चव्हाण यांचं एक वाक्य मला आठवतं, मी शिकवलेलं आहे, शिक्षण हे सर्वांगीण सुधारणेचे प्रवेशद्वार आहे. आपल्याला जर प्रगती करून घ्यायची असेल, शिक्षण म्हणजे काय,
चेंज इन टू बिहेवियर. ऑल राउंड डेव्हलपमेंट इज एज्युकेशन. सर्वांगीण विकास, सर्वांगीण विकास, विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास. विद्यार्थी जे गेले, आज आपण मोठ्या पदावर बसलेले जे काही लोक आहेत त्यांच्या शिक्षकांनी त्यांचा अनुनय नाही केला. अनुनय नाही केले. शिक्षण हे अनुनयाने नाही, विनयानेच दिलं जातं. पण विनयाला सुद्धा एक शिस्तीची एक झालर असावी लागते. चितळे मास्तर ल देशपांड्यांचा वाचून पहा, डोळ्यात पाणी येतं. काय होतं, लोक फाटका आयुष्य जगली, फाटका आयुष्य जगली, परंतु त्या विद्यार्थ्याचं कल्याण व्हावं अशी भावना शिक्षकाच्या मनात असते. एखादा कथाकार, प्रवचनकार, हजारो लोक येतात, लाखो लोक, ती एक स्पर्धा सुरू झालेली. पण त्याला विचारा, का हा शेवटच्या कोपऱ्यात बसलेला माणूस आहे, याच्याबद्दल तुम्हाला मनात काय असतंय? काही असतं नसते. ऐकलं तर ऐकलं, नाही ऐकलं तर नाही ऐकलं. तर त्याचं कॉन्सन्ट्रेशन तिकडे आपल्याकडे खेचून घेत नाही. त्याला डिस्टर्ब आला तर तेव्हा तो म्हणतो शांत बस. शिक्षकाचं तसं नसतं. शिक्षकाला असं वाटतं शेवटच्या बेंचवर बसलेल्या मुलाचं सुद्धा माझ्याकडे लक्ष असलं पाहिजे, कारण त्याचं हे परिवर्तनाचं साधन आहे. म्हणजे जेव्हा ते मुलं मोठे होतात तेव्हा शिक्षका एवढा मान कोणालाही नसतो. कितीही मोठ्या पदावरचा व्यक्ती मोठा दिसून जात असतील आणि त्याचा त्या प्राथमिक शाळेतला शिक्षक चितळे मास्तर सारखा रस्त्यात दिसला, गाडी थांबवून देतात, नमस्कार करतात आणि विचारतात, सर मला ओळखलं का? तो वयोवृद्ध झालेला शिक्षक त्या मुलाला ओळखू शकत नाही. निरपेक्ष भावाने केलेली ती शिक्षण सेवा असते. आज हे नाही राहिलं. फक्त छापीव अशा डिग्र्या दिल्या जातात. कुठलाही त्यांना माणुसकी, जबाबदारी, त्याग, निस्वार्थ सेवा याच्याकडे त्यांचं लक्ष केंद्रित व्हावं असा प्रयत्न केला जात नाही. मूल्य शिक्षणावरून कोंबावं लागत नाही. मूल्य शिक्षण हे मुलं पाहूनच शिकत असतात. ते फक्त शिक्षकाचंच पाहतात असे नव्हे, समाजाचं पाहतात, घराचं पाहतात, शेजारच्याचं पाहतात, नातेवाईकांचं त्यांचं पाहतात आणि त्याच्यातून त्याचं जीवन घडत असतं. तेव्हा त्यांनी सांगितलं की छडियान पाहू दे, अनयता मारे वेत्र स्मारकम. वेत्र स्मारकम, वेत्र म्हणजे छडी, छडी घेऊन या आणि याला 14वर रत्न दाखवलं पाहिजे अशी त्या शिक्षकांनी मनोमन ठरवलं. तेव्हा त्यांनी विचारलं, प्रल्हादा बुद्धिभेद परकृत उता होते स्वतो भवत धन्यतां श्रोतु कामानां गुरूणां कुरनंदन. की हा तुझा बुद्धिभेद कोण करतं रे? आम्ही तर काही वर्गात हे शिकवत नाही, वर्गात काही कोणी शिकवत नाही. चित्रपटातली काही नाही, काही वर्गात शिकवतात, पाठ असतात, पाठ असतात. मग हे कुठून येतं? बाहेरचा मोहल आणि त्याचा अटॅक. वत्स प्रल्हाद भद्रम ते सत्यम कथयमामृषा बालनती कुतस्तुभ्यम एष बुद्धी विपर्यया. आम्हाला खरं सांग, एवढं तुझं वय कमी आहे, तू असं कसं काय तू आम्हाला सांगतोय, पित्याला सांगतोय? तेव्हा ते अशा प्रकारे त्या मुलाला जे त्याला सांगतात की याने दैत्य कुळाला कलंक लावला आहे, दैत्याच्या चंदनाच्या वनामध्ये हा बाभूळ उगवलेला आहे, अशा प्रकारचे
त्यांची ती होती. आणि त्यांनी प्रयत्न सुरू केले प्रल्हादाला हरिभक्तीपासून. हे जे वेळ लागले, झाले बाई वेळी दरबार गुरुचा झाडी, याचं हे वेळ काढून टाका. मग काही वेळेस गोड बोलून, काही वेळेस धमकावून, फूस लावून त्या प्रल्हादाला आसुरी मार्गावर आणण्याचा प्रयत्न करतायत. आणि एक दिवशी मग चला बा, आता हे दुसरा हा दौरा आहे, पुन्हा त्याला तयारी वगैरे केली, त्याची चांगली नटवलं, सजवलं आणि हिरण्यकश्यपूपुढे उभं केलं. त्यांनी मुदत दिली की मला इतक्या दिवसात त्याच्यात काय बदल होतो दाखवायला घेऊन या. प्रल्हादाला पुन्हा त्यांनी जवळ घेतलं, कुरवाळलं. मग सांग बरं आता प्रल्हादा, तू कोणतं चांगलं शिकला बरं? गुरुजींनी तुला तर चांगलं शिकवलं असेल, आता तो काय सांगणार? आसुरी धर्म जो गलिच्छ. तेव्हा प्रल्हाद सांगतोय, भज मन राम चरण सुखदाई, भज मन राम चरण सुखदाई, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. प्रल्हादाने मग भक्तीचं आणि सत्पुरुषांचं व्यावहारिक जीवन कसं असावं हे सांगायला सुरुवात केली. नवविधा भक्ती कशी करावी त्याचं ते उदाहरण दिलं की श्रवण कीर्तन विष्णू स्मरण अर्चन वंदन हे शिकणं किती आवश्यक आहे हे आपल्या पित्याला आता हे प्रल्हाद सांगताय. हिरण्यकश्यपू भयंकर संतापला, रागवला. त्याच्या आधी पहिल्यांदा त्याने सपाटा गुरुजींवरच काढला. ते म्हणले की नाही महाराज, आम्ही हे नाही शिकवलो, सर्व आसुरी धर्मच आम्ही शिकवला, दैत्य धर्म शिकवला. आणि मग त्यांनी विचारलं, तू कुठे शिकला हे? मला हे तू जे काही बोलतोय हे मुळीच आवडणार नाही. तू विष्णूची बाजू घेतो, विष्णूची भक्ती करतो, मूर्खा तुला अक्कल आहे का? याद राख, मला हे नाही आवडणार. अरे ज्या विष्णूची तू भक्ती करतोय त्याच विष्णूने माझ्या भावाला म्हणजे प्रल्हादाला, तुझ्या काकाला, हिरण्याक्षाला मारलं, आपल्या दैत्य कुळाचा घात केला. तू तर सरळच त्याची बाजू घेऊन तू त्याच्या बाजूचा झालेला आहे, तुला लाज वाटली पाहिजे. तेव्हा प्रल्हाद त्यांना सांगताय, पिताश्री, मनुष्य शिक्षण पहिल्यांदा आपल्या ज्ञानेंद्रियांनी घेतो, कर्मेंद्रियांनी प्रयोग करतो आणि ज्ञानेंद्रियांनी कर्मेंद्रियांनी जे काही त्याने सुखोपभोग घेतला आहे त्यांचं अंतिम फल जे काय आहे ते म्हणजे दुःख आहे. इह परलोकातलं जे स्वर्गसुखासारखं जीवन आहे ते सुद्धा दुःखरूप आहे. श्रोत्रम चक्षुस्पर्शनम च रसनम घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायम विषयानुपसेवते. आपण ज्ञानेंद्रियामार्फत जे काही शिक्षण घेतो आहे त्याच्याने काय करतो, विषयाचाच उपभोग घेतो. पण हे विषय कसे आहे? मात्रा स्पर्शार्थ कोणतेय शीतोष्ण सुख दुःखदा अगमापायनो अनित्या तां तितिक्षु भारत. हे सर्व खोटं आहे आणि मनुष्याने कुठलाही अभिमान न करता परमेश्वराची उपासना केली पाहिजे, भगवंताची निष्काम भक्ती केली पाहिजे आणि संतांची चरण सेवा महत्वाची आहे. हे ज्ञान गाबरवे जरी मनी आथी आणावे तरी संता या भजावे सर्वस्वेशी. जे ज्ञानाचा कुरुठा ते तर सेवा हा दारोठा स्वाधीन करी सुबठा ओळगोनी. ज्ञानी संतांसी आसने पूजा करी काया वाचा मने एका जनार्दनी जाणे इच्छिले ते मिळेला. रामकृष्ण वासुदेवा धरियाची दृढ भावा. हाच भाव धरला पाहिजे
आणि काचा मग तू हेवा दुरी करी आदरे सांडी मांडी परते टाकी रामकृष्ण नाम गोकी मोक्ष येईल मग सुखी नाम जपता आदरे. म्हणून संतांना शरण गेलं पाहिजे आणि संत जे शिक्षण देतील ते खऱ्या अर्थाने ती संतांच्या जवळची जी शाळा आहे तीच खरी जीवन शिक्षण शाळा. संतांच्याच या शाळेमध्ये शिकलं पाहिजे. हे सर्व प्रवचन पित्याने ऐकलं. हिरण्यकश्यपूने भयंकर संतापला, जोरात फेकून दिलं, लोटून दिलं. प्रल्हाद दूर जाऊन पडला, धडपड उठला आणि शांतपणे पित्याला त्याने नमस्कार केला. जवळ माता कयाधू उभी आहे. ती आपल्या पतीचे मुलावर होणारे जे अत्याचार आहे ती पाहते. राजाने गर्जना केली सेवकांना, जारे या कार्ट्याला माझ्या समोर ठेवू नका. हा माझा शत्रूच आहे, पुत्र असला तरी शत्रूच आहे, याला ठार करा. माझ्या समोर माझ्या शत्रूचा गौरव करतो. काही वेळेस आपल्या शरीरात एखादा काही आजार उद्भवला तर आपण तो भाग कापूनही टाकतो. तसा हा दुष्ट मुलगा माझ्या राज्यात ठेवायचा नाही. याला कशाला मुलगा व्हावा? पोटात कृमी होता म्हणून त्याला काही आपण आपला पुत्र म्हणतो. अशा प्रकारे वेदगळ, चुकीचं आणि घाणेरडं समर्थन हा हिरण्यकश्यपू करतो आहे. आणि त्याने त्या सर्व सेवकांना आज्ञा दिली की काहीही करा, हा सुधारणार नाही, हा सुधारण्याच्या पलीकडे गेलेला आहे. म्हणून सेवकांनो याला ठार करा. होता होईल तो इतका याचा छळ केला तर कदाचित हा सुधारला तर सुधारला, नाही तर आता मला काही याची सुधारण्याची आशा दिसत नाही. हात जोडून आपल्या पित्याचे अत्याचार सहन करतो आहे, पण मनामधून त्या भगवंताचं स्मरण चाललेलं आहे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद माधव भगवन नमस्ते. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव. सीताकांत स्मरण जय जय राम. गंगा माता की जय. भारत माता की जय. नमो नारायणा, नमो नारायणा, नमो नारायणा.